नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या अभिवाचनात आपण ऐकूयात गोष्ट आद्य स्मगलर्सची. मूळ लेखक अद्वैत करजगी, वाचक स्वर सारंग चिंचणीकर. किर्र काळोखात बुडालेला समुद्र किनारा, धक्क्यावर एक जीप. समुद्राच्या मिट्ट काळोखात लांबवरून एक लाईट 3 वेळेस चालू बंद होतो. एक बोट धक्क्याला लागते. डोळ्यात काजळ घातलेला एक मनुष्य धक्क्यावर उतरतो. जीपमधून रात्री सुद्धा गॉगल घालणारा, मोठे कल्ले आणि बेल बॉटमवाला एक इसम तोंडातली काडी चघळत बाहेर येतो. दोघांकडे 100च्या फाटक्या नोटेचा तुकडा असतो. ते दोघे ते तुकडे नीट जुळत असल्याची खात्री करतात. ती नोट जुळली की बोटवाला हवेत हात हलवतो आणि बोटीमधील माणसे पटापट बोटीमधील पेट्या आणून जीपमध्ये भरू लागतात. मग कधीही समयास न पावणारे पोलीस शिट्ट्या मारत, गाड्या वेड्यावाकड्या चालवत, बॅटरीचे झोत इतस्तः मारत काठ्या आपटत येऊन पोचतात आणि पुढचा धिंगाणा सुरू होतो. इतकेच आमचे स्मगलिंग विषयी ज्ञान. ही तस्कर मंडळी निरनिराळ्या क्लुप्त्या वापरून, कधी सुटकेसचे कव्हर, चोर खिसा किंवा अगदी खाद्यपदार्थातूनही लपवून या गोष्टी देशात आणायचा प्रयत्न करतात. निषिद्ध गोष्टी घेऊन येणे अथवा कर चुकवणे हे 2च हेतू यामध्ये असतात. बोटी आणि विमाने सुरू झाली तेव्हापासून हे तस्करीचे प्रकरण सुरू झाले असे तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. कर चुकवून दडवून गोष्टी देशात आणणे या कलेस फार मोठा असा उदात्त परंपरेचा वारसा पण लाभलेला आहे. बुझाझू नावाच्या व्यापाऱ्याने त्याच्या भागीदारांना लिहिलेलं एक पत्र मिळालंय. हे बहुधा जगातील सर्वात जुनं तस्करीचं पत्र असावं. किती जुनं तर किमान 3923 वर्ष जुनं. त्याचं असं झालं, असूर म्हणजे सध्याचं इराक ही पुरातन इसिरियन साम्राज्याची राजधानी. कनेश हे मध्य पूर्वेतील पुरातन व्यापारी मार्गावरील एक शहर. इराक म्हणजे असूरपासून सुमारे 1000 किलोमीटर लांब. या 2 शहरांमध्ये मोठ्या जोमाने व्यापार चालत असे. तो सुरळीत चालावा म्हणून या शहरांनी व्यापाराचे काही नियम ठरवून ठेवले होते. अर्थातच याच्यामध्ये कोणत्या गोष्टी निषिद्ध असाव्यात यावर त्यांचे एकमत होते. या इसिरियन व्यापाऱ्यांना वाहतूक कर, आयात कर, निर्यात कर किंवा टोल नाक्यांवरचे कर असे अनेक कर भरावे लागत. इच्छा तेथे मार्ग या म्हणीस अनुसरून येथील काही व्यापाऱ्यांनी एक नॅरो ट्रॅक शोधून काढला होता. त्यावर चोर लुटारू, जंगली श्वापदे, खडतर हवामान यांना तोंड देत हे तस्कर मालाची ने-आण करत असत आणि कर चुकवत असत. या प्रकारात व्यापारी चांगलेच तरबेज झाले असावेत, कारण या बुझाझू महाशयांनी कस्टम अधिकाऱ्यांना कसे गंडवावे इथपासून ते रखवालदारास कशी चिरीमिरी द्यावी इथपर्यंत इत्थंभूत माहिती लिहिलेली दिसते. ती माहिती कशावर लिहिली माहितीये? ह्या माहितीचा जो एक तुकडा मातीचा मिळाला त्याला क्युनिफॉर्म टॅबलेट असं म्हणतात. ते म्हणजे काय तर सांगतो. ओल्या मातीच्या चौकोनावर काडीच्या साह्याने अक्षरे उमटवली जात. ते लिखाण पक्के करायचे असल्यास ही पाटी भाजली जात असे, किंवा लिखाण पुसायचं असल्यास तिला न भाजता पाण्यात भिजवले जात असे आणि मूळ मजकूर खरवडून त्यावर पुन्हा नवीन मजकूर लिहिला जात असे. या मानव इतिहासातील सर्वात जुन्या लेखन प्रकारास क्युनिफॉर्म टॅबलेट असे म्हणतात. पण हा संदेश जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडला तर सगळंच ओम फसवायचं. त्यामुळे जर गुप्त स्वरूपाचा मजकूर असेल तर ती टॅबलेट आगीत भाजून नंतर पाकिटात बंद केली जात असे. त्या काळी कागद प्रचलित नसावा. मग पाकिट कसं बनवायचं? तर मजकूर लिहून पूर्णपणे वाळला की त्याच्यावर मातीचा अजून एक पापुद्रा चढवला जात असे आणि उन्हात वाळवला तो जात असे. पत्त्याच्या मालकाकडे टॅबलेट पोचली की मग तो वरचा मातीचा पापुद्रा फोडून आतला मजकूर अगदी सहजपणे वाचता येत असे.
तस्करीचा हा असला धंदा कितीही फायदेशीर दिसत असला तरी या धंद्यात मोठी रिस्क होती. अशा लोकांचा माल तर जप्त होत असेच, पण त्याचबरोबर त्यांना मोठा दंडही भरावा लागत असे. पुशू केन नावाच्या व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकून तस्करीचे सामान जप्त करण्यात आले आणि त्यास तुरुंगाची हवा देखील खायला लागली होती. हे एका दुसऱ्या युनिफॉर्म टॅबलेटवरूनच आपल्याला समजते. आगीत भाजल्यामुळे या पक्क्या टॅबलेट्स हजारो वर्षे सुरक्षित राहिल्या आणि त्याचवरून आपल्याला पूर्वजांच्या या उद्योगांविषयी माहिती मिळू शकली. हे मात्र अगदी सपशेल खरं आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या भानगडींचे ईमेल्स डिलीट झाले आहेत ना, याची नीट खात्री करून घेत जा. न जाणो शेकडो वर्षांनी आपले कोणी भोचक वंशज आपले ईमेल वाचून आपल्यावरही असेच हसतील. धन्यवाद. काही माहिती, सांगीतिक कार्यक्रम आणि अभिवाचनासाठी जरूर ऐका आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल शब्दछंद क्रिएशन.